घराघरात मनामनात मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समूहाचे धडाडीचे वारसदार अर्थात व्ही.पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोणचे, मसाले, चटणी या पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थांना जगभरात प्रतिष्ठा देण्यात बेडेकरांचा मोठा वाटा आहे. 1910 मध्ये विश्वनाथ परशुराम बेडेकर यांनी गिरगावात लोणची मसाल्याचं दुकान सुरू केलं. खप वाढल्यानंतर दुकानाच्या शाखांचा विस्तार झाला. दादर फोर्ट मध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच 5 दुकानं झाली. 1943 मध्ये व्ही.पी. बेडेकर अँड सन्स लिमिटेड असं कंपनीचं नामकरण करण्यात आलं. शतकोत्तर वाटचालीचा बेडेकर परिवाराचा उद्योग समूहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केलं आहे. या उद्योग समूहाच्या 4थ्या पिढीचे प्रतिनिधित्व अतुल बेडेकर करत होते. आपल्या धडाडीने त्यांनी या उद्योग समूहात काळानुरूप बदल घडवून घौडदौड चालू ठेवली होती. उत्कृष्ट मसाले बनवण्यात पहिला नंबर तुमचा, दुसरा मात्र बेडेकरांचा. ही कॅचलाईन असणारे बेडेकर मसालेवाले म्हणजेच व्ही.पी. बेडेकर अँड सन्स लिमिटेड ही 100 वर्षे जुनी अर्थात मुरलेली कंपनी. गरजेतून निर्माण झालेल्या या व्यवसायात आता 4 पिढ्या रमल्यात. त्यांची ही चविष्ट कहाणी. गरज ही शोधाची तशी व्यवसायाची ही जननी असते. गरज हेरून ती व्यवस्थित पूर्ण करणारा व्यवसाय हा चाललाच पाहिजे यात शंका नाही. गोष्ट थोडी गमतीची आहे. साधारणतः 1921 साल असावं. गिरगावात किराणा मालाचं दुकान चालवणारे विश्वनाथ बेडेकर गावी गेले होते कोकणात. इकडे दुकान त्यांचा मुलगा वासुदेव बघत होता. वासुदेव पडला तापाने आजारी. तोंडाला चव नाही, कंटाळला. घरच्या जेवणाची, लोणच्याची आठवण यायला लागली. माधवबाग, ठाकूरद्वार, कॉफर्ड मार्केट इथं त्यावेळी लोणची मिळायची, पण आवडायची नाहीत. शेवटी एका कुटुंब मित्रानं घरून थोडंसं मुरलेलं लिंबाचं लोणचं आणून दिलं. त्या 7-8 फोडी वासुदेवानं महिनाभर पुरवून खाल्ल्या. ताप उतरल्याबरोबर वासुदेवरावांनी बाजारातून 20 लिंब आणली आणि स्वतः साफ करून काळजी घेऊन त्यांचं लोणचं घातलं. 2 पैशाला 1 लिंबाचं लोणचं या दरानं ते लोणचं लगेच संपलं. पुन्हा 200 लिंब आणली. पहिलं लोणचं संपायच्या आत दुसरं मुरलेलं तयार पाहिजे, म्हणजे 2-3 महिने आधीच घालायला हवं. हे अनुभवातून उमगलं. तेव्हा सुरू झालेलं हे लोणचं घालणं आता हजारात नाही तर शेकडो टनात घातलं जातं. 1910 साली कैलासवासी विश्वनाथ परशुराम बेडेकर यांनी गिरगावात लहानचं किराणा मालाचं दुकान सुरू केलं. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सकाळी घरोघरी जाऊन काय हवंय विचारायचं आणि संध्याकाळी माल घरपोच करायचा. नंतर रात्री दिवसभराचे हिशोब लिहित बसायचे. काही कुटुंब 4-5 महिन्यांची उधारी थकवीत असत. मोठा जिकिरीचा काळ होता. भांडवल होतं ते म्हणजे सचोटी, प्रामाणिकपणा, स्वच्छ व्यवहार आणि मालाचा उत्तम दर्जा. या गुणांच्या जोरावरच बेडेकरांनी हा कसोटीचा काळ पार केला. तशी वैश्यवृत्ती या घराण्यात पूर्वीपार चालत आलेली होती. त्यामुळेच पौरोहित्य न करता त्रिंबक सदाशिव बेडेकर यांनी 1830च्या सुमाराला भाताचा व्यवसाय सुरू केला. कुलबा जिल्ह्यात भात भरपूर व्हायचा. तो भात आपल्या गावी नेऊन विकायचा. यासाठी त्यांनी चक्क स्वतःची 2 गलबते बांधून घेतली. त्यांच्या गावी गोवळ परिसरात तागाच्या हातविणीच्या गोणी बनत. गावातल्या गोणी, लाकडी वस्तू तिकडे कुलाबा जिल्ह्यात आपटे पनवेलला पोहोचवायच्या आणि भात घेऊन यायचा. याच घराण्यातले विश्वनाथ परशुराम बेडेकर यांनी मुंबईत गिरगावात पुढे दुकान सुरू केलं. त्यांचा मुलगा वासुदेव यानं तिखट मसाले कुटून आपल्या दुकानात ठेवायला सुरुवात केली. ते काही विश्वनाथरावांना फारसं आवडलं नव्हतं. पुढे विश्वनाथराव कोकणात परतले आणि वासुदेवानं तिखट मसाल्याला ब्राह्मणी गोड्या मसाल्याची जोड दिली. लिंबाचं लोणचं लोकप्रिय केलं. कैरी तर त्यांच्याकडे आपणहून चालत आली. एक दिवस कोकणातून बेडेकरांचे एक परिचित गिरगावात आले. त्यांनी कोणासाठी तरी घरच्या 15 ते 20
हिरव्या कच्च कैऱ्या आणल्या होत्या. ती मंडळी भेटली नाहीत. घरात कैऱ्यांचं ओझं पुन्हा कुठे वागवणार म्हणून आता तुम्हीच संपवा असं सांगून ते कैऱ्या दुकानात ठेवून निघून गेले. वासुदेवराव खरे व्यापारी वृत्तीचे. त्यांनी त्या कैऱ्यांचं ताबडतोब लोणचं घातलं, पण नंतर स्वतः कैऱ्या विकत आणून विनायकरावांच्या परिचितांकडे पोहोचवल्या. तेव्हाच ते लोणचं विकलं. घराण्याचे मूल्य संस्कार किती प्रभावी असतात हे यावरून दिसतं. मसाले, लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर वासुदेवरावांनी दुकानांच्या शाखा काढायला अर्थात वाढवायला प्रारंभ केला. मूग भाट, दादर, फोर्ट मध्ये अर्थात पूर्वीच्या कोटात, बाजारगेट इथं, माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच 5 दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढत राहिल्यावर 1943 मध्येच व्हीपी बेडेकर अँड सन्स लिमिटेड असं कंपनीचं नामकरण करून त्यानुसार व्यवहार सुरू राहिला. योगायोगानं सुरू झालेल्या गरजेतून जन्मलेल्या या लोणच्यांमध्ये आता बेडेकरांनी चांगलाच नाव कमावलं आहे. लोणची, मसाले, पापड, कुरडयांपासून आज अत्याधुनिक जीवनाच्या गरजांप्रमाणे दिवाळीचा फराळ, बेसन लाडू, रेडीमिक्स ही सुद्धा लोकप्रिय उत्पादनं ठरली आहेत. 100हून अधिक वर्षांच्या या वाटचालीचं रहस्य काय? दर्जा आणि चव हेच त्याचं उत्तर आहे. अत्युत्तम प्रतीचा कच्चा माल वापरणं, परंपरागत घरगुती अशीच उत्पादनं, प्रक्रिया आणि सुरक्षित आकर्षक पॅकिंग ही त्यांची व्यवसायाची त्रिसूची आहे. कैरीच्या लोणच्यात कोळी न घेणं, रासायनिक पदार्थ न वापरता मीठ आणि तेलावर लोणचं टिकवणं हे एखाद्या गृहिणीच्या निगुणतीनं बेडेकर सांभाळतात. उत्तम आणि मनाचा ठाव घेणारी जाहिरात हे बेडेकरांचं वैशिष्ट्य आहे. मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो म्हणतात, पण पोटापर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरातीची आवश्यकता ओळखून कैलासवासी वासुदेवरावांनी 1921 पासूनच जाहिरातीची कास धरली. त्या काळात त्यांनी श्री लोकमान्य दैनिकात रोज 1 इंचची जाहिरात देण्याचा वर्षांचा करार केला. त्या काळाच्या मानानं हे पुढचं पाऊल होतं. पुढे त्यांच्या चिरंजीवांनी वसंतरावांनी सुद्धा स्वतः जाहिरात विभागात लक्ष घातलं. बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले अन मसाल्यात गाजलेले असं नाव त्यांनी गाजत ठेवलं. उत्कृष्ट मसाले बनवण्यात पहिला नंबर तुमचा, दुसरा मात्र बेडेकरांचा ही कॅचलाईन लिहिताना वसंतरावांनी प्रत्येक गृहिणीचा आत्मसन्मान छान फुलवला आहे. मला येत नाही म्हणून बेडेकरांचा माल असं नाही, मला वेळ नाही म्हणून बेडेकर उत्पादन आणतो ही भूमिका प्रत्येक गृहिणीला सुखावणारी आहे. आज जगात ज्या ज्या देशात मराठी माणूस पोहोचला तिथे तिथे अर्थातच बेडेकर उत्पादनही पोहोचली. बेडेकरांच्या 4थ्या पिढीनं पॅकिंग मध्येच नाही तर उत्पादन पद्धतीतही पूर्वी गिरगावात पळसाच्या पानावर 2 पैशाला 1 लिंबू विकलं गेलं. लाकडी पिंपात लोणच्याची साठवण, पुढे काचेच्या बरण्या आल्या, पण हाताळायला अवघड, त्यामुळे विस्तार महाराष्ट्रापुरताच. 1960 साली भारतात प्रथम पीपी लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या आणि मग लोणचं निर्यात होऊ लागलं. आज कर्जतच्या फॅक्टरीत 600 टन लोणचं सीझनला बनतं आणि ही संपूर्ण प्रक्रिया यंत्राद्वारे होते. गेल्या काही वर्षात बेडेकरांनी दिवाळीच्या फराळात प्रवेश केला आणि अनेक गृहिणींनी डोळे मिटून ऑर्डर्स नोंदवल्या. या टप्प्यावर वसंतरावांनी प्रथमच व्यवसायात आपल्या पत्नीची मदत घेतली. मुलं म्हणाली, आई सारखाच चिवडा बनवूया, आजी सारखाच लाडू हवा. मग काय, उषाताईंनी सामान काढून द्यायचं, वसंतरावांनी ते मोजायचं आणि प्रमाण लिहून कारागिरांकडे सोपवायचं. स्त्रियांच्या परंपरागत अनुभवाचं असं आगळिक प्रमाणीकरण झालं. कोकणातल्या मूळ गावी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यापासून ते शिकणाऱ्या मुलांना शिष्यवृत्त्या, ज्ञानप्रसारासाठी व्याख्यानमाला, मंदिरामधले उत्सव, कलांना प्रोत्साहन बेडेकरांचा हात देता आहे. उषाताई स्वतः संत वाड्याच्या उपासक, सून सौ अपर्णा संत साहित्यात संशोधन करते आहे. कैलासवासी वासुदेवरावांची एक गोष्ट सांगतात. लहानग्या वासुदेवाला कोणी दक्षिणा देऊ लागलं, त्यानं ती नाकारली. म्हणाला, आजीनी शिकवलंय, उताना हात पसरायचा नाही, हात नेहमी पालथा पुढे यावा, म्हणजे हात देता हवा. बेडेकरांच्या 4 पिढ्यांनी आपल्या साऱ्यांना विविध चवींचं खायला घालून संतुष्टता दिली आहे. 7 समुद्रापलीकडे वसलेल्या मराठी चवीशी जोडून ठेवला आहे.
गेल्या 50 वर्षात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रात असंख्य पुरस्कार मिळवले आहेत.